दुसऱ्यांदा मुख्याध्यापक आहे, तिसऱ्यांदा या गावचा नागरिक आहे. मग या ठिकाणी मला काय माहिती आहे, पत्र्याच्या शाळेपासून ते आजच्या ह्या रंगोटी केलेल्या शाळेचा पूर्ण इतिहास माझ्या डोळ्यासमोरून जातो. तर सरांनी सांगितलं की मागची शाळा कशी होती ना आताची कशी होती. अहो, आमच्या ताटात भाकर होती, भाजी नव्हती. कोशिंबीर आणि पापड कुणाच्या बापाचा घ्या. ज्या त्या परिस्थितीमध्ये ज्यांनी पहिला दगड लावला त्या दगडाला ही किंमत आहे, कळसाला किंमत नाही. तर पायरीच्या दगडाला त्याच्याही पेक्षा जास्त किंमत आहे, कारण त्याची खाली भक्कमता आहे. म्हणून तुम्ही कळस उभा करू शकता. कळस उभा करणं एवढं सोपं नाही. पाया भक्कम पाहिजे तर कळस येतो. लेकराला मुलीला लहानपणापासून दूध किंवा पिठात पाणी घालून पाजावं लागतं. ब्युटी पार्लर मधून आल्यानंतर ती मुलगी सुंदर दिसतेच नाही असं नाही, तुमचंही कौतुक आहे. पण ज्याने त्याला लहानाचं मोठं केलं त्याही माणसाची किंमत कमी समजता येत नाही. आपल्याही आत्ताच्या पेक्षा हजारो पट जास्त आहे. आमच्याकडे काही असे व्यक्ती आहेत ज्यांनी व्याजानं पैसे करून शाळा चालवलेली आहे. अतिशयोक्तीचा भाग नाही, मी आय विटनेस मी आहे. तिथं साहेब आहेत, शेवटे साहेब आहेत. 10.5 लाख रुपये आमच्याकडे होते. इस्टिमेट सिंधी कुंट्याकडून मी आणलं. 27 लाखाचं इस्टिमेट, रुपये 10.5 लाख. मी 5 खोल्याचा पाया खोदला. साहेब म्हणले 3च खोल्या बांधा, 2 बुजून टाका. बापा सर आणि हे बसले रस्त्यावर येऊन शिवाजी चौकामध्ये, आता काय करायचे. मी साहेबाला वचन दिलं, परत गेलो घरी त्यांच्या. साहेबाला वचन दिलं, मग मी 5च खोल्या बांधणार आहे. मग पैसे लागलेले आम्ही करतो, सगळ्यांना मागून घेऊ. मी कुणालाही रुपया मागितला नाही. तेवढ्याच रकमेमध्ये 5 खोल्या बांधल्या. इथं समोर आहे. हा, बापा सर सुद्धा तिथं होते बघते. म्हणजे ही जी कला आहे, ही जी त्या जागेविषयीची आत्मीयता आहे, ही मातेची भूमिका आहे, ही आईची भूमिका आहे, ही दाईची भूमिका नाही. दाई पैशापुरतं काम करेल, आई पैशाच्याही पुढे हजारो कोट पैशाचं मोल तिच्याकडे नसतं. म्हणून या ठिकाणी जे कोणी या ठिकाणी काम केलं, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, अशापैकी ही शाळा आधी तो शिकवायला चांगला आहे, छान आहे. प्रत्येक शाळेमध्ये मीच बसवले होते. CCTV आहे, सगळं आहे. पण दिगंबर केसरे गुरुजींनी मठामध्ये तंबाखू बाजूला फुटून सुद्धा निकोटीनचे दुष्परिणाम चांगल्यापैकी शिकवले. बाळासाहेब गुरुजींनी इंग्रजी शिकवलं. गोपाल बांगडणी रस्त्यावर सांगितलं अल्लाहच्या, सगळ्यांनी ऐकलं. आम्ही 10वी निघाली नाही, पण अल्लाहच्या मात्र पाठ झाला त्याला. राणे गुरुजींनी बाबराची बाबर 2 आला. राणे गुरुजींनी बाबरासाठी 2 पुस्तकं ठेवले, जणू काय ग्रंथ आहेत मोठे मोठे. सांगितलं पहिल्यांदा बाबर पळून गेला तेव्हा तो विहिरीत पडला, मुंगीवर चढली, 10 पडली पण वर गेली. बाबर परत स्वारी करायला आला. हा सिद्धांत लक्षात घ्या. हे सिद्धांत सांगणारे आहेत, पुस्तकं तेच आहेत, सिलेबस तोच आहे, पण शिकवणाऱ्याची कला वेगळी असते. अभंग तोच असतो, कीर्तनकारामध्ये फरक असतो. म्हणून त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नता असते. मागच्या लोकांनी मी एका कीर्तनकाराला अभंगाचा अर्थ विचारला, सांगितला नाही. वस्तुस्थिती मला रूप राहिली. 3 वर्षानंतर योगायोगान मी इथं आलो. माने गुरुजींनी मला अर्थ सांगितला, तो मला पटला. ही कष्टातून तयार झालेली पिढी होती आणि त्यांच्या योगदानामुळे हे आज आपल्याला दिसतंय. मी दोन्ही पिढ्याचा मधला आहे. मला शिकवलेल्या गुरुजी सोबतही मी काम केलंय आणि आता या टीम सोबतही मी काम केलंय. त्यांचेही गुणदोष माझ्या जमेला आहेत, यांचेही गुणदोष माझ्या जमेला आहेत. जसं जसं हाताळायचं ते योगशास्त्राचं दुर्लभ असतं, हे सगळ्याला काही जमत नसतं. म्हणून या शाळेमध्ये प्रत्येक घटकाचं योगदान आहे. ज्यांनी शाळा स्थापन केली, जे आचरित आहेत, एक शेवटचा खांब इथं आहे. आता ठेवले साहेब आहेत, त्यांचे किती गुणवर नावे. शिकायचं असतं
द्रोणाचार्यासारखं शिकायचं असतं, मूल्य शिकायचं असतं. मूल्य हे शिकवलं जात नसतं, डाउनलोड फिल्ट्रेशन फिरणं शिकलं जातं. बघून शिकायचं असतं, घास असा खावा का असा खावा बघून शिकायचं असतं. एकदा एस टी मध्ये आमचे श्रीरंग भाऊला जागा मिळाली नाही एस टीत बसायला. साधले सर उठले, साधले सरचा त्यांचा परिचय नाही, बसा बसा म्हणजे स्वतः बसले नाही. दुसऱ्यांनी सांगितलं हे तुमच्या शाळेतले शिक्षक आहेत, मग ते टिकले. कुठलं मूल्य हे? त्यांच्याकडून किती आदर्श घ्यावा लागेल. आम्ही 4-5 जण गेलो साहेबाच्या घरी. साहेब मध्ये गेले, स्वतः पाणी आणलं, समोर बसलेले. गणेश महाराज म्हणले मी साहेब घेतो. नको नको रे, बसा बसा मी पाहिजे. ही एवढे मोठे विचाराचे माणसं, फार यांच्याकडून घेण्यासारखे भरपूर माहिती आहे, घेण्यासारखे भरपूर मूल्य आहेत. म्हणून घेणारा पाहिजे, एकलव्यासारखं ज्ञान घेणारा पाहिजे. शिक्षण हे कुठंही मिळतं, प्रत्येक ठिकाणी मिळतं. झाडाकडून मिळतं, माणसाकडून मिळतं, प्राण्याकडून मिळतं, समाजाकडून मिळतं, वाहनाकडून मिळतं, सगळीकडून शिक्षण मिळतं, पण घेणारा पाहिजे. हां, पण या शाळेमध्ये जे जे या संस्थेचे संस्थापक आहेत, जे आज हजर नाहीत आणि जे शिक्षक आहेत जे आज हजर आपल्यात नाहीत, अशा सर्वांना मी माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या शाळेमध्ये आजच नाही, पहिल्या वर्षी सुद्धा पहिल्या बॅचला प्रथम येण्याचा मान ह्या शाळेने घेतलाच आहे. एक विद्यार्थी सोनेराव देशमुख प्रथम आले होते. सोनेराव देशमुखने शेवटच्या दिवशी वर्गात जाताना पुस्तक हातात घेऊन गेले, मराठीचा ग्रामर हातात घेऊन गेले. मी आल्याबरोबर म्हणलं हे मास्टर बघा आणि ही पद्धती बघा. उद्या यांची ड्युटी संपलेली आहे, हे शाळेत नाही, पण आज पुस्तक हातात आहे. कष्टाशिवाय काही मिळत नाही, केल्याशिवाय काही मिळत नाही आणि उगीच नाव होत नसतं. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाव झालं शाळेचं, त्याला मागून आलेला हा पूर्ण इतिहास आहे. एका दिवसाची कृपा नाही, एका दिवसाचं किंवा एका झटक्यात बटन दाबलं की हे मिळत नसतं. नावं ठेवणारे भरपूर असतात, नावं ठेवणारे भरपूर असतात, पण आपण पुढे होऊन काम करायचं. आणि जेव्हा भरपूर इथं विद्यार्थी घडलेले, काही क्लासवन अधिकारी झालेले आहेत, मग हे इथून मातीतून घडतं. इथं काही कोणती याची गरज नाही. ग्रामीण म्हणून अजिबात कमी समजू नका. हां, कमी समजायचं नाही. ग्रामीणमधून सुद्धा चांगले गुणवंत वर. दुसरी एक सांगतो गोष्ट, 10वीला पहिल्या बॅचला पहिला आला, नवोदयला सुद्धा पहिल्या बॅचला पहिला आला आणि आमचा विनायक घोडा हा राज्यावर कीर्ती करून गेला. विनायक पवार पहिल्या नवोदय बॅचचा विद्यार्थी आहे. म्हणजे आमच्याकडे पहिला असलं की आम्ही घेतोच, सोडीतच नाही. NMMS सुद्धा पहिल्या बॅचला आमचा मुलगा आला. म्हणजे या ठिकाणी आम्ही नवं ते हवं अशा वृत्तीनं आम्ही प्रत्येक बाजूला फेस करतो आणि ते जिंकल्याच्या सोडीत नाही. कारण यश हे टप्प्यात असतं, यश काही लांब नसतं, पण ट्राय अगेन किंवा जे पाहिजे ते आपण द्यायचं असतं. म्हणून या सगळ्या बाबीमध्ये हे जे वैभव आज उभं राहिलेलं आहे, त्याचा मी ओपनिंग पासून जेव्हा मठावर मंदिरावर शाळा होती, तिथून इथं आली, इथल्या खोल्यामध्ये कशी वाढ झाली, काय झाली, हे प्रत्येकाने आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. 1-1 रुपया ज्याने 10 रुपये पहिल्यांदा शाळेला पट्टी दिली, त्यांचेही मी आज आभार मानतो. त्यांनी रोजगाराचा रुपया दिलेला आहे. 1967-68ला त्यांनी 10 रुपये दिले, साधी गोष्ट नाही. हां, म्हणून या प्रत्येकाचं मी या ठिकाणी आभार मानतो. तुमच्यामुळंच हा वटवृक्ष उभा राहिलेला आहे. म्हणून आज मी प्रत्येक या पालकांना सांगू शकतो की तुम्ही जेव्हा एखादी निवड करायची असेल तेव्हा सद्विवेक बुद्धीला समजून निवड करा. गुणवंत पुण्या शाळेमध्ये तयार होतात, त्या शाळेतून कसं शिक्षण कसं दिलं जातं. आज जवळपास सर्व पालक हे सुशिक्षित आहेत. पालकांनी शाळेमध्ये काय प्रकार चालू आहे, काय शिक्षण देणं चालू आहे हे काळजीनं बघावं. त्याच्यात आपल्या त्रुटी सरळ त्या शिक्षकाला येऊन सांगायच्या. काही भीती नाही, काही अडचण नाही. म्हणून मी प्रत्येकाला आव्हान असं करतो की जेव्हा आपल्याला मुलगा शाळेत घालायचा आहे तेव्हा 3दा विचार करा की कुठल्या शाळेत त्या मुलाला पाठवावं. मी म्हणत नाही या शाळेत पाठवा म्हणून. मी रस्त्यावरचे 3 सिग्नल नेहमी पाहतो, आजच नाही त्याच्यावर विचार करतो. बुद्धिवानाने किती बुद्धी घडवली असेल. थांबा, पहा आणि जा. थांबा, एकदम निर्णय घेऊ नका.
पहा पुढे वाहन येईल का नाही आणि मग जा, सुरक्षित मार्ग सापडेल. रस्त्यावरचे सिग्नल हे कसे विद्यार्थ्यांसाठी लागू आहे तसे आपल्या व्यावहारिक दैनिक प्रपंचाला सुद्धा लागू आहे. म्हणून एवढं काही अवघड नाही. शिकण्यासाठी भरपूर आहे, घेणारच पाहिजे. काय पडलं त्याच्यात असं नाही. वक्त्याचंही ऐकावं आणि वक्त्याचंही ऐकावं, चांगलं ते घ्यावं. निरक्षीर परीक्षेनं घ्यावं. निरक्षीर परीक्षा आता कुणाला कळते कुणाला माहिती आहे. हा, ही हंसाची परीक्षा आहे. दुधामध्ये किती पाणी टाकलं तरी हंस पाणी अजिबात पित नाही. हे ज्ञानेश्वरीमध्ये सिद्धांत येतो. फक्त दूधच त्याचा काढतो. मग एक लाव्यासारखं जे पाहिजे ते घ्या आणि नको ते सोडून द्या. या वृत्तीनं चला, तुम्हाला भरपूर यश मिळेल. काही गोष्टी ह्या देणारा पुस्तक चुकतात नाही असं नाही, चुका होतात. मनुष्य हा चुकीचा पुतळा असं पहिलंच म्हटलेलं आहे. पण घेणारानं थोडं सावधगिरी जावं, सिंहावलोकन करावं. मी कसा होतो, मी का आज कसा आहे, मला कशाची गरज आहे. म्हणजे मागील पुढील याचा सांदा उगवायचा. अपयशाच्या बाबतीत अपयश हे ठरलेलं आहे. स्पर्धेमध्ये काय आमचे 2 मुलं राष्ट्रीय पातळीवर गेले, रेकॉर्ड झालं. जनता विचारलं तर रेकॉर्ड झालं. मग बाकीच्यांनी काही नाराज व्हायचं का नाही. सगळ्याला मिळतच नसतं. निसर्गानं रचना अशी केलेली आहे की आपल्याला साधी जुनी म्हण आहे, 5ही बोट सारखे नसतात. फक्त एकच बाबा जी अवघड आहे ती म्हणजे नोकरी. नोकरी हा लक फॅक्टर आहे. नोकरी ही लक फॅक्टर आहे. तुमच्या गुणवत्तेनं लागल याची खात्री करू नका, नाराज होऊ नका. जे मिळत ते काम. म्हणून प्रत्येकानं आता या परिस्थितीला तोंड देऊन जिथं मिळेल तिथून शिक्षण घ्यायचं. फक्त निवड करताना कशी करायची, 3दा विचार करून करायची. ह्या आठवड्यापूर्वी माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी सकाळी फिरायला जाताना बाजूला 2 महिला बसल्या होत्या. एका महिलेनं असं केलं, मला वाटतं मला बोलवलं पाहिजे. कसं, माझे 10 वर्षांना ट्युशन आहेत. कुणी पालक असं सर भेटले बऱ्याच दिवसांना, मी लांब जात नाही फिरायला असतील. पण पुन्हा बघितलं ना, पुन्हा असं केलं. अरे अगोदर असं केलं, पुन्हा असं केलं. म्हणलं आपलं चुकलं का तिथं चुकलं. तिसऱ्यांदा बघितलं तर तिसऱ्यांदा तिने हे असं केलं. अरे म्हणजे हे रामदेव बाबाच्या आहारी गेलेली पाहिजे, आपण ह्याच्या नादी लागू. 3दा विचार केला, मग पुढचे 2 पावलं चालू. असं एक उदाहरण द्यायला तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी असाच विचार करा. थांबा, पहा, जा, योग्य निर्णय घ्या. जिथं आपल्या मुलांना सर्वांग शिक्षण मिळतं. शैक्षणिक मिळेल, सांस्कृतिक मिळेल, शारीरिक मिळेल, राजकीय मिळेल, सामाजिक मिळेल. सर्व क्षेत्राचं शिक्षण ज्या ठिकाणी मिळेल अशा ठिकाणी आपल्याला पोराला पाठवा. स्वातंत्र्य आहे तुम्हाला कुठं शिकवायचं कुठं नाही ते. हां, काय करायचं इंग्लिश मिडियमला. इंग्लिश मिडियमचा मी इंग्लिश मिडियमला शिकवतो लातूरमध्ये. हां, मी प्रामाणिकपणाने मॅथमॅटिक्स शिकवतो. मला जर म्हणलं कोणी 2 वाक्य बोला, येत नाही बोलता. आपला विषय सोडून दुसऱ्या विषयात बोलता येत नाही. म्हणून असं काही फार मोठं इंग्लिशमध्ये आहे असंही काही समजू नका. आम्ही शिकलो, मराठी माध्यमातून शिकलो, किंवा आता फार तर सेमीची सोय आहे, सेमीचं माध्यम स्वीकारा. पण योग्य निर्णय घ्या. जिथं तज्ज्ञ स्टाफ असेल, जिथं होतकरू स्टाफ असेल तिथं जा, तिथं शिका. हे विद्यार्थ्याच्या पालकासाठी माझं सांगणं आहे. शिक्षकांसाठी असं सांगणं आहे की थोडंसं खाली येऊन जा. खाली येऊन चला म्हणजे तसं माझाच अनुभव आहे. मी जेव्हा नोकरी लागलो तेव्हा पहिल्याच आठवड्यामध्ये मुलांनी मोर्चा काढला की आम्हाला मोरे करून नकोच. मला ऑर्डर दिली नव्हती, मग नकोच आहे म्हणलं नाही. मग गुरुजींनी बोलावलं, देशपांडे सरांनी बोलावलं ऑफिसमध्ये. मला म्हणले तू काय शिकवायलाच म्हणजे त्यांच्या डोक्यावर टिकून चाललं. अरे जरा खाली येऊन शिकव म्हणजे. हे सगळे गुरांनी गोळा त्यांना एवढं काय माहिती, खालच्या पातळीवर शिकव. कारण आता एकदम फ्रेश आहे. आत्ताच्या बोलण्यावर तुमच्या लक्षात येईल, माझ्या 72व्या वर्षाच्या वयात मी असा बोलतो, 25ला कसा बोलत असं ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं. पळून जायची की पोरं माझ्याकडे असं बोलताना. पण मी थोडा बदल करून ॲडजस्ट केलं. पण पुन्हा आहे तीच चाल तरी काय बदल झालेली म्हणजे पुन्हा एकदा रुळली झाली, आमची साखळी जुळली. त्यानंतर आम्ही आपलं शिकवायला सुरू केलं. आता तुम्हाला असं वाटेल की तुम्ही राणीगुरू सांगितलं इतिहासाचं, बाळासाहेब गणिताचं काही सांगायची गरज नाही. तुमच्याकडे पुढे मी उभाच आहे, हे सगळं त्यांच्यामुळंच आहे. म्हणून बाकी काही नाही. आता एक आहे, या शाळेमध्ये नवीन प्रकार, नवीन आता काळाप्रमाणे बदल करावा लागतो. काळाप्रमाणे स्पर्धेला तोंड द्यावं लागतं, रंगवटी करावी लागते. सगळं झालेलं आता जे काही उरलं सगळं काम करावं लागेल नाही असं नाही.
मग ह्यांना जे बक्षीस मिळालं त्या बक्षिसामध्ये पहिल्या वर्षी ह्यांना बक्षीस दुसरं मिळालं. दुसरं बक्षीस मिळाल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटलं, मला मात्र आनंद झाला. तुम्हाला असं कसं? नाही, माझं मी गणिताचा माणूस आहे. जर पहिल्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळालं असतं तर पुढच्या आटपचं घ्यायला मला पुन्हा संधी मिळेल का नाही गॅरंटी नाही. जर पहिलं पारितोषिक मिळालं असतं तर दुसऱ्या वर्षी पहिलं मिळत नाही. पण पहिल्याचे 2 लाख, दुसऱ्याचे 3 लाख, 5 लाख जनता घेतले. हा प्लस पॉइंट आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा याचं अभिनंदन. आणि बक्षीस देणारच अभिनंदन. तुम्ही नाही दिले हे चांगलं झालं, आम्हाला 5 आहे. हा, तर आता सगळ्यांचाच आग्रह आहे, एवढं फक्त एक करा. आता या ठिकाणी जे बक्षीस वितरण झालेलं आहे त्यामध्ये क्रीडा क्षेत्रातलं योगदान जास्त आहे. तर क्रीडा क्षेत्रात एक उदाहरण सांगतो. बॅटल ऑफ वॉटरलू विन ऑफ द प्ले ग्राउंड ऑफ इटन अँड युरो. त्या प्लेग्राऊंडवरून सैनिक तयार झालेले आहेत. आपल्याकडे अंदोरी नावाचं गाव आहे, सगळ्याला माहीत आहे. तिथले जास्तीत जास्त पोलीस खात्यात मुलं आहेत, क्रीडा प्लेअर म्हणून सगळ्याला माहीत आहे. की तसं आपल्याकडून सुद्धा अशी संख्या वाढावी अशी आपल्या शाळेकडून मी अपेक्षा करतो. तुम्ही केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मला बोलल्याबद्दल डबल एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद सर.